देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातोय। लोहारी, पोंगल अशा वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो। मात्र आजच्या दिवसाचं नेमकं वैशिष्ट्य काय तेही जाणून घेऊयात। आजच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, ज्याला मकर संक्रमण म्हणतात। सूर्य हा वर्षभरात 12 राशीतनं संक्रमण करत असतो। सूर्य मकर राशीत येतो तेव्हापासून थंडी ओसरायला लागते आणि उष्णता वाढायला सुरुवात होते। उत्तर प्रदेशमध्ये 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला सुरुवात प्रयागराजमध्ये झाली आहे। यावेळच्या महाकुंभाचा योगायोग असा की तो 144 वर्षांनी आलाय। मकर संक्रांतीला अमृत स्नान करण्यासाठी अलोट गर्दी झाली होती। सकाळी 10 वाजेपर्यंत अंदाजे 1 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केल्याचा अंदाज आहे। Yeah, it was a little scary. I just got crushed. I mean, this could have been dangerous. Fortunately, there are a lot of police here, and there's a lot of crowd control. So I think they saved us, because if they hadn't been here, I don't know what would have happened. ये परंपरा चलती आई है, नागाओं के लिए ही तो सब है। नागा है नहीं, सनातन धर्म की रक्षा नागा है और नागा ही आगे रहते हैं। आज पूरे हर्ष उल्लास के साथ मकर संक्रांति की पर्व का स्नान किया जा रहा है और सब आनंद में हो रहा है। आनंद लीजिए, आनंद लाइए। अमृत स्नान है, क्या कहिएगा, कितना हर्ष है आज अमृत स्नान में? कितनी खुशी आप लोगों को? हमको अपार हर्ष है स्नान का। पंजाबमध्ये आजचा दिवस लोहारी म्हणून साजरा केला जातो। अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सकाळपासूनच भाविकांची या निमित्तानं गर्दी पाहायला मिळाली। तमिळनाडूमध्ये पोंगल म्हणून आजचा दिवस साजरा होतो। गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात, रांगोळ्या काढल्या जातात आणि मोठ्या उत्साहात सगळेजण आजचा दिवस साजरा करतात। जल्लीकट्टू ही स्पर्धा सुद्धा आजच्याच दिवशी तमिळनाडूमध्ये ठिकठिकाणी रंगते। केरळमध्ये मकरविलाक्कू या नावानं आजचा दिवस साजरा केला जातो। खास करून शबरीमाला इथे अय्यप्पा स्वामींच्या दागिन्यांचं आज आगमन होतं। या दागिन्यांना तिरुवभरणम असं म्हणतात। आजच्या दिवशी अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेण्यासाठी शबरीमाला इथे तोबा गर्दी होते। शेतामध्ये अन्नधान्य पिकलेलं असतं। आजच्याच दिवशी काढणीला सुद्धा सुरुवात होते। हे देखील आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आणि आजच्या दिवशी केलेलं दान हे पुण्यदान मानलं जातं। तुम्ही तुमचा मकर संक्रांतीचा दिवस कसा साजरा केलात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।